नमस्कार मित्रो, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय आकार DG9। काल संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली। त्यात बोलण्याची संधी मिळालेल्या सुप्रियाताईंनी एकदम टाहूस फोडला। त्यांनी पंतप्रधानांना आठवण करून दिली की तुम्ही महाराष्ट्रातल्या एका प्रादेशिक पक्षाला NCPला नॅचरली करप्ट पार्टी असं संबोधलं होतं। आता त्या पार्टीचा भ्रष्टाचार उघड करणार असंही तुम्ही म्हणाला होता। त्याचं काय झालं ऐका, ताई नेमकं काय म्हणाल्या ते ऐका। आप भ्रष्टाचार के लिए कौन सी भी इंक्वायरी लगा दीजिए, वी विल सपोर्ट यू 100% बिकॉज आई रिमेंबर द ऑनरेबल प्राइम मिनिस्टर कमिंग टू महाराष्ट्र आए थे और तब एनसीपी के बारे में उन्होंने एक स्टेटमेंट किया था प्राइम मिनिस्टर जी ने कि इट्स अ नेचुरली करप्ट पार्टी। और उन्होंने दो इंक्वायरी के बारे में कहा था, एक इरिगेशन स्कैम के बारे में और दूसरा एक बैंक के बारे में। I request you with folded hands, with full humility कि माननीय प्रधानमंत्री जी की जो इच्छा है आप पूरी कर दीजिए। I will support it wholeheartedly। So आपने जो भ्रष्टाचार का जो उठाया था प्लीज आप कर लीजिए। We will support you wholeheartedly। ये दोनों नहीं और चार भी है, कोई ACB जी है और बहुत सारे हैं। Another thing that you said about the Congress, which I repeat, महाराष्ट्रातल्या 70,000 करोड रुपयांच्या सिंचन आणि राज्य शिखर बँकेच्या घोटाळ्यांचा तपास लागली सुरू व्हावा यासाठी सुप्रियाताई माननीय पंतप्रधानांना अगदी हात जोडून विनंती करत होत्या की आमच्याकडून काय पाहिजे ते सहकार्य घ्या, पण या घोटाळ्यांचा तपास सुरू करा। अगदी तातडीनं हा तपास व्हावा यासाठी त्यांनी अगदी हात जोडून विनंती केली। आय रिक्वेस्ट यू विथ फोल्डेड हैंड विथ फुल ह्यूमिलिटी कि माननीय प्रधानमंत्री जी की जो इच्छा है आप पूरी कर दीजिए। आय विल सपोर्ट इट होल हार्टेड। असं काय झालं की सुप्रियाताईंनी आपल्याच पक्षाने केलेला भ्रष्टाचार बाहेर काढायला निघाल्यात का? त्यांना असा आपला पक्षाचा भ्रष्टाचार बाहेर काढावा असा वाटतोय, तोही एवढ्या अर्जंट बेसिसवर? कारण सोपं आहे मित्रांनो, कारण सोपं आहे। इतके दिवस दाबून ठेवलेले पत्ते आता शरद पवार आणि त्यांचा गट बाहेर काढतोय। एका बाजूला त्या 9 बंडखोर आमदारांच्या निलंबनासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणं आणि दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांना हे असं आव्हान करत एक प्रकारचं आव्हान देणं की तुम्ही बोलून गेला होतात ही नॅचरली करप्ट पार्टी आहे आणि या पार्टीनं जर महाराष्ट्रासारख्या राज्यात 70,000 कोटींचा घोटाळा करून ठेवला आहे जो तुम्ही बाहेर काढणारच होता आणि दोषींना शासन करणारच होतात, तर आता वेळ आली आहे, करा तपास सुरू आणि होऊ द्या दोषींना शासन। वरकरणी सुप्रियाताईंचा हा आवेश, हा पवित्रा पाहून लोकांच्या मनात आलं असेल की अजितदादा शरद पवारांचा हात सोडून गेले, पक्ष एक प्रकारे 2 तुकड्यांमध्ये विखुरला गेला। त्याचं दुःख पवारसाहेबांना जितकं होत असेल तितकंच ते सुप्रियाताईंनाही होत असणार आणि म्हणूनच आज भाजपाच्या वळचणीला गेलेल्या अजितदादांना कुठेतरी शह बसावा म्हणून हा ताईंचा टाहो आहे। नक्कीच, कारण शिखर बँक असो वा सिंचन घोटाळा या दोन्ही प्रकरणांमध्ये अजितदादांचे हात बरवटलेले। जर उद्या खरंच चौकशी लागली, तपास सुरू झाला तर अजितदादांना कारवाईला सामोरं जावं लागेल। पण हे असं कितपत होऊ शकतं? दादांवर कारवाई तर लांब, या घोटाळ्यांची चौकशी तरी सुरू होईल का, हा कळीचा मुद्दा आहे। महाराष्ट्रात शिंदे फडणवीस यांच्या सरकारला बाहेरून प्लास्टर करायला जेव्हा दादांच्या सिमेंटचा वापर केला गेला तेव्हा तो भ्रष्टवादी गिलावा देण्याचा विचार किंवा प्रस्ताव हा राज्यातल्या नेतृत्वाचा नव्हता। तो निर्णय दिल्लीतूनच घेतला गेलाय, कारण राज्यातलं भाजपा नेतृत्व म्हणजे आता निव्वळ देवेंद्र फडणवीस या नावाभोवती मर्यादित होऊन बसलेलं आहे। महाराष्ट्र भाजपाचा प्रदेशाध्यक्ष वगैरे असतो पण तो नावाला असतो, कारण त्यांच्या हातात काय असतं, ते कोणते निर्णय घेतात आणि ते निर्णय घेऊन ते राबवतात का? बरं, बावनकुळेंसारखा एखादा हौशी अध्यक्ष असतो जो हिरिरीनं काही गोष्टी करू पाहतो। सोशल मीडिया हे शस्त्र पुन्हा एकदा परजावं लागेल असं मत त्यांनी मागे व्यक्त केलं होतं, कारण त्यांना कळून चुकलं की 2014ला भाजपानं ज्या सोशल मीडियाच्या प्रभावी वापरानं भारतासारख्या खंडप्राय देशातल्या निवडणुका जिंकल्या होत्या, त्याच BJP IT सेलला, भाजपा सोशल मीडियाला आता सुस्ती आली किंवा गंज चढलाय हे ओळखलं बावनकुळेंनी। पण त्यांनी त्यावर काहीतरी उपाय शोधले आणि ते कार्यान्वित केले, तर त्यात सुप्रीमसीचा वाद आडवा येतो हा कोण सांगणार? महाराष्ट्र भाजपात अजितदादांच्या सरकारात येण्यानंतर प्रचंड अस्वस्थता आहे। कोणीही आपल्या पदावर निर्धास्तपणे कायम आहे असं त्यालाही वाटत नाही। प्रत्येकजण एकमेकांकडे संशयानं पाहायला लागले।
मला वाटतं जगातल्या सगळ्यात मोठ्या राजकीय पक्षामध्ये अशी बेदिली माजावी यासाठी कोणीतरी पद्धतशीरपणे काम करतंय का याचा शोध भाजपा पक्षश्रेष्ठींनी घ्यायला हवा. हे जे काय चाललंय ते सगळं नियोजित आहे असं वाटावं, इतकी बेकार अवस्था आहे. भाजपा देशभर आईसचा वापर करून म्हणजे IT, ED आणि CBIचा वापर करून विरोधकांना संपवण्याचं काम कसं जोरात करते हे सांगायला अजून एक मुद्दा विरोधकांच्या हाती लागलाय, तो म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं महाराष्ट्रातलं 70,000 कोटींचं झेंगाट. या प्रकरणाची चौकशी व्हावी किंवा लागावी या मुद्द्यावर सुप्रियाताई काल बोलल्या, उद्या अजून कोणीतरी बोलेल. आता हा मुद्दा दिल्लीतल्या ल्युटियन्स मीडियाला चावायला मिळालाय, ते चावतील आणि लावूनही धरतील. पंतप्रधानांना कोंडीत पकडण्यासाठी अशा छोट्या छोट्या मुद्द्यांचीच विरोधकांना गरज आहे आणि तसे मुद्दे निवड महाराष्ट्रातच नाही तर बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक अशा अनेक राज्यांमध्ये तयार आहे. खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात अजितदादांच्या आठवणीनं डोळ्यात आसू आणणाऱ्या, टिपूस टाळणाऱ्या सुप्रियाताईंचं जे काही बंधुप्रेम आपण पाहिलं ना, ते काल कुठच्या कुठे पळून गेलं होतं. भाऊबंदकीचं म्हणाल तर माझे तसे 800 भाऊ आहेत पार्लमेंटमध्ये, अजितदादाचं काय घेऊन बसलंय असंही ताई बोलून गेलं. वर त्यांनी निव्वळ या घोटाळ्यांचंच नाही तर अजूनही बरेच घोटाळे आहेत असंही सूचित केले. हा एकच घोटाळा नाही. थोडक्यात काय, सुप्रियाताई या शरद पवारांच्या गेम प्लॅननुसार आपलं प्रत्येक पाऊल टाकत असतात. त्यांची स्वतःची अशी बुद्धी त्यांनी कधी लावलेली आपल्याला आठवत नाही. महाराष्ट्रात त्यांना भाऊ आणि बहीण यांच्यातलं प्रेम दाखवण्यासाठी विदाऊट ग्लिसरीन रडता येतं, तसंच त्या संसदेत त्याच भावाची लफडी बाहेर काढा असं सांगून पंतप्रधानांना आव्हान करतात. कारण करता करविता हा बाप असतो, एका लेकीच्या पुनर्वसनासाठी आयुष्याच्या या टप्प्यावरही झगडणारा बाप. त्यामुळे परवा अवधूत गुप्तेच्या कार्यक्रमात डोळ्यातून वाहिलेले अश्रू खरे की काल संसदेत लावा चौकशी, माझी हात जोडून विनंती आहे, लागल्यास आमचं संपूर्ण सहकार्य आहे असं त्वेषानं बोलणं खरं. या प्रश्नांची उत्तरं शोधताना मनात एक शंका येते की लोकसभेला तिसऱ्यांदा विजयी होण्याच्या महत्त्वाकांक्षेने झपाटलेला आणि स्पष्ट बहुमतानं जिंकण्याच्या योजनेने झपाटलेला आणि त्यासाठी झटणारा भारतीय जनता पक्ष आपल्याच नादात ज्या पद्धतीने चालतोय ते चालत असताना अलगद शरद पवारांच्या सापळ्यात तर अडकत नाही ना, शंका येते. आता शरद पवारांचा गेम बघा. त्यांनी राज्यातल्या त्यांच्या घोटाळ्यांचे पुरावे नष्ट करायला एक टीम सरकारमध्ये सोडली असंही जाणकार सांगतात. असाही प्रवाद आहे. कारण कोविडमध्ये फक्त एकटी उभाटा सेना हापापाचा माल गपापा करत नव्हती, तर ज्या महामारीला तोंड देण्यासाठी एक विभाग अहोरात्र कार्यरत होता त्या खात्याचा प्रमुख आरोग्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होता. हे आपण विसरून गेलो. खरं तर विसरून जाता कामा नये. कोविड घोटाळ्यात सगळी मावा आघाडी सामील होती. संजय राऊत आपल्या कुटुंबासह आपल्या मानसपुत्राचंही घर भरत होते. इकडे बंगलीवाले जनाबे आली तळघरांची खोली वाढवत होते. त्यांच्या मेहुण्या भाच्यांची प्रॉपर्ट्यांवर प्रॉपर्ट्या होत होत्या. इतकंच काय, महाराष्ट्रात, भारतात हे सोडून द्या, लंडनमध्ये प्रॉपर्ट्या झाल्या. अशा वेळी राष्ट्रवादीवाले काय गोट्या खेळत बसले होते? असं रान मोकळं असताना ते गप्प बसतील असं वाटतं का तुम्हाला? त्यांचा भ्रष्टाचार हा उभाटा सेनेचा कित्येक पटीनं मोठा आहे, पण तो कुणालाच दिसलाच नाही. कारण भ्रष्टाचारात मुरलेले लोक आवाज न करता एवढं खातात की विचारता सोय नाही, पण उपाशी लोकांच्या तोंडाचा मचमच आवाज जास्त असतो. तोच आपल्याला दिसलाय. मातोश्रीवरच्या भालदार चोपदारांचंही तेच झालंय. राष्ट्रवादी हा डेफिनेटली नॅचरली करप्ट पक्ष आहे. मोदीजी काही चुकीचं बोललेलं नाहीये, पण आता हे वाक्य वापरून तेच अडचणीत आलेत की काय अशी स्थिती निर्माण झाली. बघूया या परिस्थितीवर पंतप्रधान आणि त्यांचा पक्ष कसा काय मात करतो. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूस, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी9. धन्यवाद. नमस्कार.